राज्यातील ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ई-बाईक ॲग्रिगेटर कंपन्यांनी शासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। प्रवाशांची सुरक्षितता, चालकांची पडताळणी आणि वाहतूक व्यवस्थेतील पारदर्शकता या मुद्द्यांवर शासन कोणतीही तडजोड करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। राज्यात ई-बाईक सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत परिवहन विभागात नुकतीच आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीत संबंधित कंपन्यांच्या परवान्यांची स्थिती, चालक नोंदणी, पोलीस पडताळणी आणि ॲप व्यवस्थापनातील त्रुटींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। राज्य सरकार आता सर्वंकष आणि कठोर धोरण राबवण्याच्या तयारीत असल्यानं संबंधित कंपन्यांची ई-बाईक 100% व्यवसाय करण्यासाठी बंधनकारक राहील। पेट्रोल वाहनांचा वापर केल्यास संबंधित कंपन्यांना तत्काळ काळ्या यादीत टाकण्यात येईल, तसंच सर्व चालकांचा पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणं अनिवार्य करण्यात येणार आहे। पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय नवीन चालकांची नोंदणी संबंधित ॲपवर करता येणार नाही। याशिवाय ॲपवर नोंदणीकृत वाहनांची रिअल टाईम माहिती परिवहन विभागाला उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित कंपन्यांनी त्यांच्या ॲपचा ॲक्सेस आरटीओ विभागाला देणं आवश्यक राहील। त्यामुळे कोणतेही वाहन कोणत्या कंपनीशी संलग्न आहे यावर थेट नियंत्रण ठेवता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या